नमस्कार, मी ज्योत्स्ना. उद्योग राष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजची सर्वात मोठी आणि प्रत्येक घराच्या स्वयंपाक जोडलेली बातमी म्हणजेच गॅस सिलेंडरच्या दरात झालेली अनपेक्षित आणि मोठी वाढ. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे ढग दाटलेले असताना त्याचे थेट चटके भारतीय जनतेला बसू लागले आहेत. पण या दरवाढीच्या मागे काही न सुटलेले प्रश्न आहेत, जे सर्वसामान्य माणूस आज विचारत आहे. या महागड्या गॅसची भारतात अद्याप आयात झालेली नाही, त्याची दरवाढ आधीच का? पाहूया सविस्तर रिपोर्ट. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाचा भडका उडाला असून त्याचे परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत आहे. भारतालाही या युद्धाचे झळ बसणार हे स्पष्ट आहे. मात्र या परिस्थितीचा फायदा घेत सर्वसामान्यांची लूट तर होत नाहीये ना, अशी शंका आता महिन्याला केवळ एकच गॅस सिलेंडर मिळणार असल्याचे नवीन नियम लागू होण्याच्या मार्गावर आहे. एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या किंवा मोठ्या कुटुंबांमध्ये एका सिलेंडरवर संपूर्ण महिना कसा काढायचा हा प्रश्न गृहिणींना सतावत आहे. उज्ज्वला योजनेसारख्या उपक्रमामधून देशाला धूरमुक्त करण्याचे स्वप्न दाखवले गेले होते. मात्र एकाच सिलेंडरच्या मर्यादेमुळे आणि गगनाला भिडलेल्या दरांमुळे जनतेने आता आधुनिक गॅस शेगडी बाजूला ठेवून पुन्हा एकदा लाकडे गोळा करीत चूल पेटवायची का, हा चिंताग्रस्त करणारा प्रश्न आज प्रत्येक घरातून विचारला जात आहे. या संपूर्ण समस्येमध्ये आणखीन एका मोठ्या त्रुटीकडे लक्ष वेधले जात आहे. युद्धाचे संकेत गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत होते. जागतिक राजकारणातील हा तणाव पाहता देशातील बड्या आणि नफेखोर तेल कंपन्यांनी वेळीच इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा का करून ठेवला नाही, याचे उत्तर कोणाकडेही नाही. दुसरीकडे या नियोजन शून्यतेचा सर्वात मोठा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना बसत आहे. बाजारात व्यावसायिक गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल चालकांची मोठी कोंडी झाली असून अनेकांचे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. आधीच महागाईने कंबरडे मोडलेले असताना गॅस टंचाईमुळे व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले आहेत. युद्धाच्या नावाखाली निर्माण झालेली ही परिस्थिती खरोखरच अपरिहार्य आहे की नियोजनाचा अभाव आणि नफेखोरीचा परिणाम आहे, हे शोधणे आता गरजेचे बनले आहे. ज्या गोष्टीची आयात अद्याप झाली नाही त्याचे पैसे आज जनतेच्या खिशातून काढले जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यायला हवे. जनतेच्या या वाढत्या असंतोषाची सरकार कधी दखल घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ताज्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पाहत राहा उद्योग न्यूज चॅनल. नमस्कार.